नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर विद्यार्थ्यांनो, आपण नवीन सुरुवात केलेली होती बघा. इयत्ता 5वीचं शिष्यवृत्ती परीक्षा नवनीत मार्गदर्शक पुस्तिकेमधील गणित विषयाचे आपण स्पष्टीकरण पाहत आहोत. तर आपला स्वाध्याय पहिला झाला होता बघा, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह व रोमन संख्याचिन्ह यामधला. कालच आपला एक व्हिडिओ झालेला आहे स्वाध्याय 1.1. आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय 1.2 मधील प्रश्नांचं स्पष्टीकरण. तर स्पष्टीकरण जर विद्यार्थ्यांना तुम्हाला माझं आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला देखील विसरू नका. जर काही तुमच्या शंका असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये करू शकता किंवा लिहून देऊ शकता. तर चला तर बघू स्वाध्याय 1.2 मधला बघा. पहिला प्रश्न आहे, L, X, V, D, C, M या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा असं म्हटले. आता याचं स्पष्टीकरण मी लिहून घेतलेलं आहे बघा, मी तुम्हाला दाखवते. आता L, X, V, D, C, M हा काय आहे, आपल्याला क्रम दिलेला आहे. त्यांनी आपल्याला काय करायचं आहे, याच्यातलं उतरत्या क्रमाने, म्हणजे उतरता क्रम आपण कसा करणार आहे. पहिला सुरुवातीला आपण मोठी संख्या घेतो, डिसेंडिंग ऑर्डर आपण त्याला म्हणतो. तर बघा, Lसाठी 50 पहिला मी हा क्रम लिहून घेतला. त्याच्यानंतर त्याच्या जे रोमन अंक आहेत त्यामधले आपण आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात आपण ते अंक लिहून घेतलेले आहेत. बघा, Lसाठी 50, Xसाठी 10, Vसाठी 5, Dसाठी 500, Cसाठी 100 आणि Mसाठी 1000 अशा पण संख्या लिहून घेतल्या. हा पण आपल्याला ह्यामध्ये जर समजत नसेल तर सुरुवातीला अशा पद्धतीने संख्या लिहून घ्यायच्या. याच्यानंतर आपण काय करणार आहोत, तर ह्या उतरता क्रम आता आपण पहिला लावून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण पहिला मोठी संख्या घेतली, 1000, 500, 100, 50, 10 आणि 5 हा झाला आपला उतरता क्रम. आता यानुसारच आपण रोमन संख्याचिन्हामध्ये ते अंक किंवा त्या संख्या लिहायच्या आहेत. आता 1000ला आपण काय मानलं होतं, M, 500साठी D, 100साठी C, 50साठी L, 10साठी X आणि 5साठी V हा आपला आता रोमन संख्याचिन्हामधला क्रम झालेला आहे. मग आपलं उत्तर आता हे आहे बघा, MDCLXV, MDCLXV अशा प्रकारचं आपलं 4 नंबरचा ऑप्शन आहे, तो आपला बरोबर येणार आहे. पुढचा बघा, FI वजा IV म्हणजे बरोबर किती म्हणले. आता FI म्हणजे किती झालं, 6 आणि IVला आपण काय म्हणतो, 4 म्हणतो. मग 6 वजा 4 आपलं काय येतं उत्तर 2. 2ला आपण रोमन संख्याचिन्हात काय म्हणतो, डबल I. तर डबल आयचा ऑप्शन 2 नंबरचा आहे. तिसरा प्रश्न आहे बघा, सरळ रूप द्यायचा आहे M/D गुणुले C. आता ज्या त्या संख्या आपण त्या पद्धतीनं लिहून घ्यायच्या. M/D गुणुले C. आता M म्हणजे 1000/500 गुणुले 100, Dचं 500. आता इथं मी भाग घालवलेला आहे बघा, 500 एके 500, 500 दुनी 1000. मग ह्या 2 आणि 100चा गुणाकार करायचा, 100 दुनी 200 इथं केलेलं आहे बघा या पद्धतीनं. आता 200ला मात्र आपण रोमन संख्याचिन्हात काय म्हणतो, डबल C. कारण 100ला C तर 200ला डबल C. मग डबल C कोणतं उत्तर आहे बघा, 4 नंबरचा ऑप्शन आहे, तो आपला बरोबर येणार आहे. चौथा प्रश्न आहे, IX अधिक XI बरोबर किती. IX अधिक XI बघा, इथं IX म्हणजे 9 आणि XI म्हणजे 11. 11 अधिक 9 किती झालं, 20. 20ला आपण रोमन संख्याचिन्हात काय म्हणणार, डबल X. 10ला जर X तर 20ला डबल X. बघा कुठं आहे डबल X, पहिल्याच ऑप्शनमध्ये आहे, तो आपला ऑप्शन बरोबर येणार. आता घड्याळात 9:15 वाजले आहेत, 10 मिनिटानंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल असं म्हटलेलं आहे. आता 9:15 हे तुम्हाला मी आकृती काढून दाखवलेली आहे बघा. आता इथं मी आकृती काढलेली आहे घड्याळाची. आता हा काटा 9:15 म्हटल्यानंतर मिनिट काटा आणि तास काटा जवळजवळच असणार आहेत, म्हणजे 9 या अंकावर असणार. आता हा झाला आपला 9:15चा डायग्राम किंवा घड्याळाची आकृती. आता 10 मिनिटानंतर कसं वाजणार आहे बघा, 10 मिनिटानंतर 9वरचा काटा तास काटा आहे तिथंच असणार आहे आणि 10 मिनिटानंतर तो 11वर असणार आहे. म्हणजेच किती, 10 मिनिटानंतर कोणत्या अंकावर असेल विचारलेलं होतं आपल्याला. मग कोणत्या अंकावर जाणार, हे 9 आणि 10 मधले 5 मिनटं आणि 10 आणि 11 मधले 5 मिनटं असे मिळून 10 झाल्यानंतर 11वर तो मिनिट काटा आपला जाणार आहे. पण 11ला ह्याच्यात रोमन संख्याचिन्हात आपण काय म्हणतो, XI. कारण X म्हणजे 10 आणि I म्हणजे 1. 10 अधिक 1 11. लक्षात आलं का बघा. आपण जर Xच्या उजव्या साईडला जर अंक असतील तर ते प्लस करतो आणि डाव्या साईडला असतील तर ते वजा करतो, एवढं लक्षात ठेवा.
आता उत्तर आपलं दुसरं आलेलं आहे. 6वा बघा, सभागृहातील एका ओळीत XXVII पासून LXVI पर्यंत आसन क्रमांक आहेत. तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत? आता आसने विचारलेले आहेत. पहिला काय आहे? XXVII म्हणजे काय आहे? XXVII म्हणजे आपण त्याला म्हणतो, मी तुम्हाला इथं विस्तारित रूप दिलेलं आहे बघा. XXVI, XX म्हणजे 20, म्हणजे Xला आपण 10 समजतो म्हणून ह्या 2 Xची किंमत 20, व्हीची 5 आणि डबल आयची 2, म्हणजे ह्याची बेरीज आपण केली तर आपलं 27 येतं. म्हणजे ही जी संख्या आहे ती आपली 27 आलेली आहे. दुसरं आहे LXVI. आता बरोबर बघा, L म्हणजे 50, X म्हणजे 10, 50 अधिक 10 60, मी इथं 60 लिहून घेतलं आहे. व्हीची 5 किंमत, आयची 1 किंमत, ह्यांची बेरीज केली तर आपलं उत्तर येतं 66. मग 27 आणि 66 आपल्याला उत्तर आसन क्रमांक हे आपल्याला इथं दिले होते ते मिळालेले आहेत. आता हे काय करायचं, आपल्याला 66मधून 27 वजा करायचे आहेत. आसने किती आहेत विचारलेत ना, मग आपलं उत्तर काय येतं आपलं बघा. 16मधून 7 गेल्यानंतर राहतात 9, म्हणजे आणि हातच्या एक आपलं 6मधून हे 3 गेले, राहिले 3, 39 उत्तर आलेले आहे. पण 27 वजा केलेले आहेत आणि इथं त्यांनी काय म्हटलं आहे बघा, XXVI म्हणजे 27 पासून म्हणले, म्हणून आपण काय करणार, 39 वजा 1 परत करणार, 38 उत्तर आपलं येणार आहे. बघा 38 कुठलं आहे? 1 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे, ते उत्तर बरोबर येणार आहे बघा. 7वा आहे प्रश्न पुढीलपैकी 8ची 3 पट दाखवणारी संख्या कोणती? 8ची 3 पट म्हणजे काय? 8 गुणुले 3, 8 त्रिक 24 येणार. मग 24ला आपण कसं रोमन संख्या चिन्हात म्हणणार? आता इथं बघा डबल 3 वेळा X दिले, 3 वेळा X म्हणजे 10 अधिक 10 अधिक 30, 30 आणि हे IV, 30 अधिक 4 34, आपलं उत्तर आलेलं आहे 24. हा तर क्रम चुकीचाच आहे. इथे बघा तिसरा ऑप्शन 10 X अधिक X म्हणजेच XX म्हणजे 10 आणि 10 20, आणि हे झालं 4 24, आपलं उत्तर आलेलं आहे तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे ते. VI म्हणजे 6 झालं आपलं, इथं 26 उत्तर आहे. पण आपल्याला 8ची 3 पट म्हणजे 8 गुणुले 3 24, 24 हा रोमन संख्या चिन्हात 3 नंबरचा ऑप्शन बरोबर येणार. 8वा प्रश्न आहे बघा, रोमन संख्या चिन्हानुसार M वजा D भागिले L बरोबर किती? M वजा D भागिले L बरोबर किती? इथं मी दिलेलं आहे बघा. Mला आपण 1000 समजतो, Dला 500 आणि Lला 50. आता हा क्रम आपण लिहिलेला आहे. आता इथं जर तुम्ही क्रम व्यवस्थित हे केला तर बघा 1000 वजा 500 भागिले 50, हा आपला पदावली, ही आपली पदावली तयार झालेली आहे. आता पदावलीनुसार आपण कंजे भागू बेव यानुसार बघितलं तर 500 भागिले 10 पहिला भागाकार करून घ्यायचा. 500 भागिले 10 आपलं 50 किती येतं? 50 एके 50 आणि वरची 0 म्हणजे 10 आलं. 1000 वजा 10 बरोबर 990. उत्तर काय येणार आहे आपलं? 990. हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचं बघा दुसरा ऑप्शन 9वा आहे, रोमन संख्या चिन्हानुसार MXVII अधिक IX वजा IV अधिक C बरोबर किती विचारले? बघा याचा क्रम मी इथं लिहून घेतलेला आहे. आता XVI म्हणजे X म्हणजे 10 आणि ह्याला आपण 7 समजतो, म्हणजे 10 अधिक 10 7 17, अधिक IX म्हणजे 9 वजा IV म्हणजे 4 अधिक C म्हणजे 100. आलं का बघा लक्षात? तर ह्याचा जर क्रमानुसार आपण बघितलं तर बघा 17 अधिक 9 अधिक 9 वजा 4, मी इथं पहिला वजाबाकी केलेला आहे, म्हणजे 17 अधिक 9 वजा 4 5 आलेलं आहे. 17 अधिक 5 अधिक 100, मग पहिला 17 अधिक 5ची बेरीज केली तर 22 येते. 22 अधिक 100 बरोबर 122. उत्तर काय येणार आहे आपलं? 122. 2 नंबरचा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे. 10वा प्रश्न आहे बघा, XXI वजा I बरोबर किती? XXX म्हणजे किती विद्यार्थ्यांनो? 10 20 30 अधिक 1 31, 31 वजा 1 I म्हणजे 1, 31 वजा 1 आपल्याला राहतात किती? 30. मग 30ला आपण काय म्हणणार? डबल XXX, म्हणजेच 2 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 11वा आहे बघा, 2.5 लाख ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहितात? 2.5 लाख म्हटले, 2.5 म्हणजे किती विद्यार्थ्यांनो? 2 आणि अर्धा म्हणजे 2.5 असं म्हणतो. आता 2 अधिक अर्धा म्हणजे 2 लाख आणि अर्धा लाख असे असणार आहेत. आता अर्धा लाख म्हणजे किती असतं आपलं? 50,000ला आपण अर्धा लाख म्हणतो. मग बघा इथं 2,25,000 आहे, म्हणजे हे 2.25 लाख झाले. 2,25,000
25,000 हे आपलं देवनागरी, इथं आपली देवनागरी आणि इथं आपली आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आहे. आता आपल्याला देवनागरीत विचारले, मग 2,75,000 हे पण आपली आंतरराष्ट्रीय आहे. 2,50,000 म्हणजे 2.5 लाख हे पण उत्तर बरोबर आहे आणि आपली देवनागरी म्हणजेच मराठी लिपीमध्ये आपली ही देवनागरीत देखील संख्याचिन्ह हे आपलं बरोबर आहे, म्हणून 4 नंबरचा ऑप्शन. 12वा बघा, 3,85,879 या संख्येतील हजारच्या स्थानावरील अंक आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कसा लिहाल? हजारचं स्थान बघू पहिला, एकक, दशक, शतक, हजार. हजार या स्थानी आपल्याला 5 आलेला आहे, 5 हा अंक आलेला आहे. 5 हे आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजे इंग्रजीत कसं लिहिणार आपण? 5 या पद्धतीने लिहिणार. 2 नंबरचं ऑप्शन. 13वा आहे बघा, 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल? आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजीमध्ये. आता 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या, इथे तर आपली ही आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आहे, पण आपल्याला सर्वात मोठी समसंख्या देखील आहे, पण सर्वात मोठी म्हटले, मग हे किती झालं बघा? 10 लाख झालं. इथं बघा 99,99,999. 999 आहे, ही समसंख्या आहे का? नाही. 9 एकक स्थानी आहे म्हटल्यानंतर ही विषम संख्या झाली. आपल्याला सम काढायची आहे. परत इथं बघा 99,99,998. 998 8 ही समसंख्या आहे, पण आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह ही आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह देखील आहे. आणखी काय बघा, 7 अंकी 7 आहेत का बघू? 2 4 6 आणि 7. 7 अंकी संख्या पण आहे, सर्वात मोठी पण आहे, कारण 10 लाखापेक्षा 99 लाख मोठे आहेत, म्हणून ही मोठी होऊ शकते. इथं शेवटचा पण बघितला तर सम आहे, पण 988 आहे आणि इथं 998 आहे, मग ह्याच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे, म्हणून 3 नंबरचा ऑप्शन बरोबर. 14वा आहे बघा, गुरुस्मृती विद्यालयात 2,25,000 विद्यार्थी शिकत आहेत, ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल? 2,25,000 म्हटले, इथं बघा 22,250 हा ऑप्शन नाही आहे. 2,250 म्हणजे 2,25,000 बरोबर आहे, पण आपल्याला कशात लिहायचं आहे बघा? आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजीमध्ये. ही तर आहे आपली मराठी म्हणजे देवनागरी संख्याचिन्ह. इथं 22,000 आहे, हे पण चुकीचं आहे. 2,250 ही बरोबर आहे, आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजे इंग्रजीत देखील ही संख्या लिहिलेली आहे, म्हणून आपली एक योग्य उत्तर 4 नंबरचं असणार आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, स्वाध्याय क्रमांक 1.2 आपला हा देखील झालेला आहे. हे जर स्पष्टीकरण विद्यार्थ्यांना तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.